नमस्कार. पुन्हा एकदा नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशनच्या फार्मासिस्ट जागृती अभियानाअंतर्गत मी आपल्यासमोर सचिन भालेकर फार्मसी प्रोफेशनविषयी काही गोष्टी घेऊन आलो आहे. नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन ही एक संस्था आपण स्थापन केली. ही संस्था कायदेशीर मार्गाने कायदेशीर पद्धतीने स्थापन केलेली एक संस्था आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती आपण या संस्थेचं काम सुरू करत आहोत. हे काम सुरू करत असताना सगळ्यात मोठा फार्मासिस्ट समोरचा जो प्रश्न आहे तो म्हणजे फार्मासिस्ट एकत्र येत नाही आणि या फार्मासिस्टला एकत्र आणण्याचं चॅलेंज जे आहे हे सगळ्यात मोठं होतं आणि म्हणून आपण व्हॉट्सअप, सोशल मीडिया, टेलिग्राम या माध्यमातून जवळपास 2000 फार्मासिस्टचा ग्रुप आपण बनवला आहे. किंबहुना महाराष्ट्रातील हा फार्मासिस्टचा सगळ्यात मोठा ग्रुप असेल. आता अनेक प्रश्न पडतात की फार्मसी फील्डसमोर हजारो समस्या आहेत. या समस्यांना समाधान सहजतेने मिळत नाही. अनेक फार्मासिस्ट त्रस्त आहेत. मार्केटिंगचे फार्मासिस्ट असतील, रिटेल असेल, इंडस्ट्री असेल, क्लिनिकल फार्मासिस्ट, फार्माकोव्हिजिलन्स, फार्मसीचे विद्यार्थी, टीचर्स, ड्रग इन्स्पेक्टर्स, सरकारी अधिकारी हे सगळे फार्मासिस्ट आहेत आणि हे फार्मासिस्टचे अनेक प्रश्न आहेत आणि हे प्रश्न सोडवताना या फार्मासिस्टसाठी एक सेंट्रलाइज किंवा एक व्यासपीठ आपल्याकडे नाही किंवा नव्हते. जर वैयक्तिकरित्या फार्मासिस्ट म्हणून मला जर काही अडचण असेल, माझा जर काही प्रॉब्लेम असेल किंवा मला जर काही माझी समस्या मांडायची असेल, माझ्यावरती जर अन्याय होत असेल, तर हा अन्याय दूर करण्यासाठी माझ्याकडे किंवा हा झालेला अन्याय किंवा समस्या मांडण्यासाठी माझ्याकडे आज घडीला कुठलं व्यासपीठ, कोणतंही व्यासपीठ नव्हतं. आणि म्हणूनच नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन ही राष्ट्रीय पातळीवरची संस्था आम्ही सुरू करण्याचं ठरवलं आणि ही संस्था सुरू झाली. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी एक भूमिका आपल्यासमोर मांडतो ती म्हणजे ही संस्था सुरू करताना अनेक फार्मासिस्टचे प्रश्न असतात. मग आपण स्ट्राईक करणार का? मग आपण मोर्चे काढणार का? मग आपण आंदोलनं करणार का? ज्या ज्या ठिकाणी या गोष्टींची गरज लागेल भविष्यकाळामध्ये त्या ठिकाणी या गोष्टींबाबत नक्कीच निर्णय घेतला जाईल. परंतु सगळ्यात महत्त्वाची जी समस्या आपल्या फार्मासिस्टसमोर आहे, जी आपल्याला सोडवली पाहिजे, ती म्हणजे फार्मासिस्टला स्टेबल करणे, फार्मासिस्टची प्रगती करणे. प्रत्येक सेक्टरमध्ये जर पाहिलं, आपण रिटेलमध्ये जर पाहिलं तर हजारो नॉन फार्मासिस्ट काम करत आहेत. नॉन फार्मासिस्टने जवळपास हे सेक्टर बळकावलं आहे. या लोकांना इथून बाहेर काढणं गरजेचं आहे आणि इथून पुढे फक्त फार्मासिस्टला लायसन्स कसं मिळेल यासाठी लढा देणं गरजेचं आहे. आपण मार्केटिंगचं फील्ड पाहिलं, त्या ठिकाणी हजारो नॉन फार्मासिस्ट काम करतात आणि फार्मासिस्ट मात्र बाजूला सारला जातो. पेमेंटचे कारणं दिले जातात किंवा कोणतेही कारणं देऊन फार्मासिस्टला मात्र संधी दिली जात नाही. इंडस्ट्रीमध्ये आपण पाहिलं, BSc, BA, BCom झालेले लोक इंडस्ट्रीमध्ये जागा बळकावून बसलेत. अकॅडमिक्समध्ये पाहिलं तर आपल्या शिक्षकांना 16,000पासून 20,000पर्यंत वर्षानुवर्ष संस्थाचालक राबवून घेत आहेत. या टीचर्सला टीचर्स म्हणून मान्यता लवकर मिळत नाही. मग आज शिक्षकच जर नाराज असतील किंवा शिक्षकांनाच जर योग्य ते मानधन मिळत नसेल तर ते विद्यार्थी कसे घडवणार? संस्थाचालकांनी फक्त कारखाना मांडला आहे. अनेक संस्थाचालकांच्या तक्रारी येतात. या संस्थाचालकांनी फक्त पैसे घेऊन फार्मसीला ॲडमिशन्स देऊन अटेंडन्स आणि सगळ्या गोष्टी मॅनेज करून फार्मसिस्ट बनवण्याचे कारखाने सुरू केलेत. आत्तापर्यंत राजस्थान, कर्नाटक काही ठिकाणी हे चालत होतं, पण आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा तीच गोष्ट चालू झाली आहे. देशामध्ये सगळीकडे बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे संस्थाचालक पैसे घेऊन फार्मासिस्ट बनवत आहेत. अनेक कंपन्यांच्या फार्मसीच्या एम्प्लॉईजला ऑफर दिल्या जातात कॉलेजेसमार्फत, एक्झिक्युटिव्ह M.Pharm. अरे M.Pharm ही काय बाहेरून करण्याची गोष्ट आहे? आणि हेच सगळे विषय घेऊन आपण नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशनची स्थापना केली. अनेकांना वाटतं आता असोसिएशन स्थापन झाली मग आता आपले सगळे प्रश्न सुटणार का? अनेक फार्मासिस्ट निगेटिव्ह फेजमध्ये गेलेत, एकदम नकारात्मक झालेत.
म्हणजे हे फार्मासिस्ट कोणत्याही प्रकारे पॉझिटिव्ह होतच नाही आहेत. ह्याने काय होणार नाही, अशा खूप संस्था येऊन गेल्या वगैरे 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 बऱ्याच गोष्टी ते बोलतात. परंतु यात चूक त्यांची नाही. आतापर्यंत ज्या ज्या संस्था आल्या त्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला, ज्या ज्या संघटना आल्या त्यांच्या नेत्यांनी स्वतःचा स्वार्थ साधून घेतला. पण ही संघटना किंवा ही असोसिएशन ही कोणाही एका व्यक्तीची नाही, तर ही संपूर्ण आपल्या फार्मासिस्टची आहे. नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून आपल्याला एक एक प्रश्न तडीस न्यायचा आहे. तक्रारी FDA तक्रारी दाखल करणं असेल, प्रत्येकाच्या मनामध्ये हेच आहे की FDA सेटलमेंट करतं, FDA केमिस्टकडून किंवा जे कोणी नॉन फार्मासिस्ट आहे त्यांच्याकडून FDAला पैसे जातात की नाही जात हा सगळा नंतरचा भाग. पण भारत देश हा कायदा आणि सुव्यवस्थेवर चालणारा देश आहे. फार्मास्युटिकल फील्ड रेग्युलेट करण्यासाठी ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट आणि फार्मसी ॲक्ट हे 2 कायदे आहेत. आणि या कायद्याअंतर्गत रूल 65च्या नुसार रजिस्टर्ड फार्मासिस्ट हा दुकानात हजर पाहिजे किंवा रजिस्टर्ड फार्मासिस्टनेच मेडिसिन डिस्पेन्स करावं, या पद्धतीचा नियम आहे. आणि ज्या वेळेला कुठलीही गोष्ट कायद्याने बांधील असते, अनेक लोक स्वतःला केमिस्ट म्हणवून घेतात. 10वी नापास माणूस असतो, तो स्वतःला केमिस्ट म्हणतो. काय संज्ञा त्यांची केमिस्ट्री, कसं काय हा केमिस्ट झाला, कोणतं केमिस्ट्री शिकला, हा कोणती फार्मसी शिकला. या लोकांनी आता स्वतःची लायकी ओळखून घ्यावी. दुकान टाकलं असेल तर चालवा, पण ते चालवताना फार्मासिस्ट मात्र 24 तास हजर पाहिजे. आणि फार्मासिस्ट नसेल तर दुकानं बंद करा. मी अनेकदा सांगतो, वडापावच्या गाड्या टाका, किराणा दुकानं टाका. आता अनेकदा आपले फार्मासिस्ट तक्रार टाकतात, मग FDAची सेटलमेंट होते, असे आरोप केले जातात. आणि हे घडत असताना फार्मासिस्टला न्याय मिळत नाही. मग त्याच्यावरती कुणीतरी ग्रुप असतो, कुठलीतरी संघटना असते, ही त्यातला त्रास देण्याचा प्रयत्न करते. म्हणूनच आपण एका ठिकाणी एकत्र झालो आहोत. आज 2000 लोकांचा ग्रुप आपला तयार झाला आहे आणि आपल्याला आवाज उठवायचा आहे. तक्रार करण्याची पद्धत असते. उचलला फोन, ड्रग कंट्रोलर किंवा ड्रग ऑफिसरला फोन केला आणि साहेब तुम्ही असं करा, साहेब तुम्ही तसं करा, साहेब तुम्ही पैसे घेतले, असे कुठलेही आरोप करण्यापेक्षा आपण थोडंसं सिस्टमॅटिक पद्धतीने, एकदम सकारात्मक पद्धतीने, वेगळ्या पद्धतीने जाऊयात. ड्रग इन्स्पेक्टर्स असतील, ड्रग ऑफिसर्स असतील, हे सुद्धा फार्मासिस्ट आहेत. त्यांचाही आपल्याला अपमान करायचा नाही. सेटलमेंट होतात नाही होत हे सगळ्या नंतरच्या गोष्टी. पण आपल्याला तक्रार दाखल करताना कुठलीही तक्रार ही फोन करून दाखल करायची नाही. तक्रार ही आधी ड्रग ऑफिसला आपण आपल्या कार्यालयाकडून, नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशनकडून त्या विभागाच्या ड्रग ऑफिसला आपण तक्रार लेखी देणार आहोत. त्याची प्रत ही राज्य ड्रग कमिशनरला असेल आणि व्हिजिलन्स डिपार्टमेंटला असेल. जर या 3 लेअर सिस्टममध्ये, म्हणजे ड्रग इन्स्पेक्टर, ड्रग असिस्टंट कमिशनर, जॉईंट कमिशनर किंवा राज्याची कमिशनर, या व्हिजिलन्स डिपार्टमेंट, या ठिकाणावरून जर आपल्या तक्रारीचं निवारण केलं गेलं नाही, तर आपल्याकडे नेक्स्ट पर्याय असतो फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मिनिस्टर. ह्या मिनिस्टरकडे आपण तक्रार टाकूत. RTIमध्ये आपल्या तक्रारीचं काय यांनी निरासन केलं किंवा काय कारवाई केली याबद्दल आपण तक्रार टाकूत. एकदा तक्रार दुर्लक्षित करतील, 2दा करतील, 3दा करतील. जर आपण नियमितपणे तक्रार टाकत राहिलो तर कुठेतरी याची दखल घ्यावी लागेल ना. आणि जर यांनी दखल घेतली नाही तर ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतो. म्हणजे राज्य सरकार इम्प्लिमेंट करतं, सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अखत्यारीमध्ये येतो. तिथे DCGI, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, यांच्याकडे आपण तक्रार दाखल करू. त्यांच्याकडून तक्रारीचं निवारण झालं नाही तर भारतामध्ये लॉ अँड ऑर्डर मेंटेन करण्यासाठी कोर्ट नावाची संस्था आहे. आपण याबाबतच्या तक्रारींची जर वारंवार दखल घेतली जात नसेल तर कोर्टातही जाऊ शकतो. आपण तसंही नॉन फार्मासिस्ट या फील्डमधून हद्दपार करावेत, फार्मसी ॲक्टमध्ये त्याची तरतूद नाही आहे, अशा पद्धतीची एक याचिका PIL आपण दाखल करतो आहे. हायकोर्टामध्ये पुढील आठवड्यात किंवा 15 दिवसामध्ये आपण याविषयीचा निर्णय घेऊन हायकोर्टामध्ये याबाबतची PIL दाखल करतो आहे. आपला मुद्दा एवढाच आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये लिहिलेलं आहे की मेडिसिन शॅल बी डिस्पेन्स्ड अंडर सुपरविजन ऑफ रजिस्टर्ड फार्मासिस्ट. या अंडर सुपरविजनचा गैरफायदा घेऊन काही लोकांनी कायद्याचं चुकीचं इंटरप्रिटेशन करून
मालक कुणीही असला तरी चालेल, फक्त फार्मासिस्ट तिथे नोकर म्हणून ठेवला की काम होतं, अशा पद्धतीचं नियमाचं इंटरप्रिटेशन करून नॉन फार्मासिस्टला लायसन्सेस देणं सुरू केलं. परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की ठीक आहे, तुम्ही तसं केलं, नसेल आमच्या फार्मासिस्टकडं भांडवल, पण मग रेंटेड फार्मासिस्ट किंवा भाड्याने रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट घेऊन तुम्ही व्यवसाय चालू केलेत आणि आपल्याही काही सन्माननीय फार्मासिस्टने भाड्याने रजिस्ट्रेशन द्यायला सुरुवात केली आणि त्यांनी कोणी शिक्षक म्हणून काम करतो, कोणी मार्केटिंगमध्ये काम करतो, कोणी इंडस्ट्रीत काम करतो, कोणी शिक्षण घेतो, 4 पैसे मिळतात, 5,000 6,000 मिळतात म्हणून यांनी फार्मसीचं सर्टिफिकेट विकून टाकलं, स्वाभिमान गहाण टाकला. यांनाही मी आज सूचना करतो किंवा यांनाही मी आज अपील करतो की या रेंटेड दिलेले सर्टिफिकेट तुम्ही काढून घ्या. फार्मासिस्टची व्हॅल्यू ॲटोमॅटिक वाढेल, 4 फार्मासिस्टला जॉब मिळेल आणि तुम्ही ते करणार नसाल तर ज्या वेळेला तक्रार दाखल होईल त्यावेळेला त्यात जर तुम्ही सापडलात तर कोड ऑफ कंडक्टनुसार फार्मसी काउन्सिलच्या तुमचं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट हे कॅन्सल होऊ शकतं, तुमच्यावरती फसवणुकीचा गुन्हा दाखल होऊ शकतो. हे तुम्हाला माहीत पाहिजे. आमचा मुद्दा हा नाही की दुकान कोणी चालवायचं, दुकान कोणीही चालवा, पण ज्या वेळेला तुम्ही हे दुकान चालवता त्यावेळेला तिथे फार्मासिस्ट असला पाहिजे आणि फार्मासिस्ट नसेल, नुसत्या रेंटेड सर्टिफिकेटवरती स्वतःला जास्त शहाणं समजून स्ट्रीप कापणारे लोक, अडाणी लोक जर औषधं देत असतील तर ते लोकांच्या जीवाशी खेळ करतायत, रुग्णाच्या जीवाशी ते खेळ करतायत. कोणाच्याही जीवाशी खेळण्याचा अधिकार हा कोणत्याही माणसाला किंवा कोणत्याही नागरिकाला नाही. त्यामुळे जे स्वतःला केमिस्ट म्हणवतायत यांनी आपली अवकात, आपली लायकी समजून घ्यावी. यांना पाठीशी घालणाऱ्या संघटनांनी सुद्धा स्वतःची लायकी समजून घ्यावी की हे फार्मासिस्टच्या बरोबरीने कितीही पैसा असला तरी उभे राहू शकत नाहीत. फार्मासिस्ट हाच फार्मसी फील्डचा खरा कार्यवाही आहे किंवा फार्मसी फील्डमध्ये फार्मासिस्ट हाच काम करू शकतो. ही गोष्ट आता सगळ्यांनी लक्षात घ्यावी. हे फील्ड आमचं आहे, आम्हाला सन्मानाने या फील्डमध्ये काम करू द्या. इथून पुढे सगळ्या प्रकारच्या तक्रारी, म्हणजे दिवसाला 1000 तक्रारी दाखल कराव्या लागल्या तरी आपण आपल्या ऑफिसकडून या तक्रारी दाखल करून नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशनकडून या तक्रारी सगळ्या लेवलपर्यंत दाखल केल्या जातील, याचा पाठपुरावा केला जाईल. आणि या तक्रारींना कुणीही हलक्यात घेऊ नका. कुणी ड्रग ऑफिसर किंवा कुणी जर ह्या व्हिडिओ पाहत असतील तर त्यांना जर वाटत असेल की नाही काही नाही, हे काय नेहमीच तक्रारी येतात आणि आम्ही खूप शहाणे आहेत, तसं नाही आहे. ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्ट हा फार्मासिस्टने सुद्धा वाचलेला आहे, ज्युरिस्प्रुडन्स फार्मासिस्टला सुद्धा माहिती आहे. एवढीच गोष्ट लक्षात ठेवा. आज मी एवढं सांगण्यासाठी व्हिडिओ तयार करत आहे की नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन हा काही पोरखेळ नाही. अनेक खूप मोठे झालेल्या फार्मासिस्टला असं वाटतं, ते मॅनेजर झाले किंवा कुठल्या तरी कंपन्याच्या मोठ्या पोझिशनवर गेले, त्यांना वाटतं की हे काय लढणं बिडणं. अहो पण तुम्ही एकेकाळी स्ट्रगल केलेलं आहे. तुम्ही एकेकाळी ज्या वेळेला जॉब मिळत नव्हता तेव्हा दारोदार भटकलेला आहात. त्यावेळेला तुम्ही शिव्या घातलेल्या आहेत की या फील्डमध्ये काय चाललं आहे. या गोष्टीची तरी थोडी लाज ठेवा. तुम्ही आज मोठ्या हुद्द्यावरती गेलात म्हणजे फार्मासिस्टला जर विसरत असाल आणि फार्मसी फील्डला जर निग्लेक्ट करत असाल तर तुम्हाला त्या पोस्टवरती सुद्धा राहण्याचा अधिकार नाही. अहो त्या पोस्टवरती तुम्ही आहात फक्त फार्मसीच्या रजिस्ट्रेशनमुळे. त्यामुळे माझ्या फार्मासिस्ट मित्रांना जे मोठ्या पोझिशनवर गेलेत, कंपन्यांना माझी विनंती आहे की सगळ्या ठिकाणी फार्मासिस्ट अपॉइंट करायला सुरुवात करा. ही संघटना फक्त लढा देणार नाही आहे तर फार्मासिस्टला उभं करण्यासाठी नवनवीन संकल्पना असतील, फार्मासिस्टला व्यावसायिक मार्गदर्शन असेल, फार्मासिस्टच्या जॉबची व्यवस्था असेल, फार्मासिस्टचा पगार वाढवणं, स्किल डेव्हलपमेंट, फार्मासिस्टला चांगल्या पद्धतीने उभं करणं हे या संस्थेचं उद्दिष्ट आहे. आपल्या फार्मासिस्टला इंटरनॅशनल मार्केटमध्ये उभं राहिलं पाहिजे. आपल्या फार्मासिस्टने नॉलेज गेन केलं पाहिजे. आपल्या फार्मासिस्टने सर्वतोपरी फार्मसी फील्डबद्दल जाणून घेतलं पाहिजे. या फील्डमध्ये आपल्याला उभं राहायचं असेल तर स्पर्धेमध्ये टिकणं गरजेचं आहे. आपण फक्त मागण्या करायच्या, अमुक बॅन करा, तमुक बॅन करा, डिस्काउंट बॅन करा, हे करा ते करा, गव्हर्नमेंटला सांगायचं हे बंद करा, ते चालू करा आणि त्याच्यासाठी मोर्चे करायचे, उपोषणं करायची, तो काळ आता राहिलेला नाही. आज काळ कोणता आहे तर आज स्पर्धेमध्ये उतरण्याचा काळ आहे. जर समोरचा एखादा फार्मासिस्ट किंवा केमिस्ट असेल, आपला स्पर्धात्मक प्रतिस्पर्धी असेल, तर तो जर एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करत असेल तर आपणही काहीतरी ॲडव्हान्स कन्सेप्ट इम्प्लिमेंट करून आपला बिझनेस किंवा व्यवसाय उभा केला पाहिजे. आणि जर आपण स्पर्धेत टिकण्यास तयार नसेल तर कोणीही तुमच्या मदतीला येणार नाही. नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशनही येणार नाही, सचिन भालेकरही येणार नाही किंवा कुणीही येणार नाही. तुम्हाला तुमची मदत स्वतः करायची. तुम्हाला मार्ग दाखवला जाईल, तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल. नॅशनल फार्मासिस्ट असोसिएशन ही तुमची असोसिएशन आहे. तुम्ही यात नेते आहात. यात कोणीही नेता नाही, मीही नाही किंवा ही कोणत्याही
इतर उद्देशाने स्थापन केलेली संघटना नाही किंवा असोसिएशन नाही. ही फक्त फार्मासिस्ट वेलफेअरसाठी स्थापन केलेली असोसिएशन आहे. त्यामुळे या जॉईन व्हा, सगळ्यांनी एकत्र या. जय फार्मसी, जय फार्मासिस्ट. धन्यवाद.